जय श्रीराम मित्रांनो, मी आहे तेजस आणि आज आहे माझा ब्लॉगिंगचा डे 3 आणि तुम्ही म्हणा हा परत कुठे चालला आहे. मी चाललेलो आहे आमच्या गावाला करगणी येथे, कारण की उद्या आमच्या इथे बाळूमामाचा खूप मोठा कार्यक्रम असतो, त्यामुळे चाललो आहे करगणी येथे. आणि आत्ता आपण पोचतो आहे थोड्या वेळातच कवठेकंद येथे, कारण की त्या दिवशी तुम्ही बघितलं फक्त नाईटचा टाईम होता, खूप दुकान दाखवू शकलो ना. आत्ता बघा किती प्रमाणात फटाक्याची दुकानं आहेत, खूप प्रमाणात तिथं फटाके विकल्या जातात व बनवल्याही जातात, त्यामुळे कवठेकंद फटाकेसाठी फेमस आहे. तसंच आपण बघू शकता किती दुकानं आहेत. तसं आपण थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला नवीन गाव लागतं, ते म्हणजे तासगाव. तासगावबद्दल काय सांगावं, सगळ्यांनाच माहीत आहे, द्राक्षासाठी फेमस असणारं गाव म्हणजे तासगाव. आणि त्यामुळे आपल्याला तासगावबद्दल काय एवढं कमी काहीच नाही आहे, भरपूरच आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. हे आहे तासगावचं गणपती मंदिर, सुप्रसिद्ध गणपती मंदिर. तिथूनच आपण पुढं जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे तासगावमध्ये. मी फ्रंट साईडनं दाखवू शकत नाही, कारण की मी गाडीत होतो आणि तिथं थांबून उतरूही शकत नाही, त्यामुळे मी चालू गाडीतूनच व्हिडिओ काढला आहे. तसंच आपण तशी भूक तर खूप लागलेली, त्यामुळे तासगावमध्ये भजी घेतले, मस्तपैकी बटाटे भजी खात प्रवासाचा आनंद घेत निघालो. पुढे तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू. गाणं ऐकत आपण येऊन पोचलो आहे भिवघाटात. भिवघाटात म्हटलं तर 2 मंदिर फेमस आहे, एक भीमाशंकरचं, एक म्हसोबाचं. 2 मंदिर फेमस आहेत तिथून. तसंच आपलं गाव खूप जवळ, म्हणजे एकदम जवळच आपण गावाच्या आलो आहे. भिवघाटातनं खूप म्हणजे खूप जवळ आपलं गाव आहे. तिथून एक जादा दूर नाही, पण बघता बघता तुमचा मनोरंजन करत करत मी येऊन पोचलो. थोड्याच वेळात गावाजवळचं एक दत्त मंदिर दिसलं, तेही तुम्हाला लांबनं दाखवतो. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आतूनही दाखवीन, आता बाहेरून दाखवतो. बघता बघता आपण येऊन पोचलो आपल्या गावी, ते म्हणजे करगणी या ठिकाणी. बघू शकता हे आहे आमचं गाव. घरी जाताना सर्वप्रथम आपल्याला राम मंदिर लागतं, तिथूनच आपल्या घरी जायला लागतं. इथेच आपला ब्लॉग एंड करतो. ओके बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.